श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, झाडू हा जुना झाल्यावर फेकून द्यायचा का? किंवा हा झाडू जर आपण फेकून दिला तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगायला लागतात का? जुना झाडू झाला की नक्की त्याचं काय करायचं, हा सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो. तर बघा, दिवाळीला सुद्धा आपण झाडूंची पूजा करत असतो. तर या झाडूच्या नियमांचे पालन आपल्याला नक्की जरूर केलं पाहिजे. म्हणजे बघा, झाडू जो आहे त्याला सोन्या इतकं महत्त्व दिलं जातं. अक्षय तृतीयेला बघा, अनेक यूट्यूब चॅनेलवरती पण व्हिडिओ होते आणि मी देखील व्हिडिओ शेअर केलेला होता की तुम्ही सोन्याऐवजी झाडूची देखील खरेदी करू शकता. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही झाडूची पूजा करा असं देखील सांगितलं होतं. प्रत्येक घरामध्ये बघा, स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूचा माता लक्ष्मीशी संबंध सांगितलेला आहे. म्हणजे झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडू ठेवण्याबाबतीत किंवा झाडू जो आहे तो जुना झाला तर त्याचं काय करायचं, त्या बाबतीत काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर बघा ताईंनो, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तर बघा, झाडू जुना झाल्यानंतर त्या झाडूचं काय करायचं याबद्दल मी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, झाडू हा घराच्या बाहेर चुकीच्या दिशेला फेकल्यामुळे किंवा ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते, गरिबी येते, कर्जाचा डोंगर वाढतो, कर्ज फिटण्याचे मार्ग जे आहेत ते बंद होतात आणि बघा, आपल्याला खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून झाडू फेकताना काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट बघा, लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपण झाडूची पूजा करतो. म्हणजेच बघा, झाडूला किती महत्त्व आहे. झाडूच्या बाबतीत जर आपण काही नियम पाळले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, भरभराटी सगळं काही येत असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करते. आपण बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता झाडूने एक उपाय करत असतो. झाडू जो आहे बघा, वापरून झाल्यानंतर किंवा तो खराब झालेला असेल तर बऱ्याचशा ताई ज्या आहेत तो झाडू फेकून देतात. तुटलेले वगैरे जे झाडू आहेत ते आपण घरात ठेवत नाही. त्यामुळे काय होतं, नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते. म्हणून आपण तो फेकून देण्याचा निर्णय घेतो. पण जुना झाडू जो आहे तो असाच आपल्याला फेकून द्यायचा नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे शुक्रवारी आणि गुरुवारी या 2 दिवशी कधीही आपला जुना झाडू घराच्या बाहेर टाकू नका. इतर कोणत्याही दिवशी तुम्ही झाडू घराच्या बाहेर टाकला तरी चालेल, परंतु शुक्रवारी, गुरुवारी आणि मंगळवारी म्हणजेच ज्या दिवशी देवीचे वार असतात त्या दिवशी तुम्हाला अजिबात झाडू घराच्या बाहेर टाकायचा नाही. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि त्या घराची प्रगती होत नाही. त्यामुळे त्यांना वाईट संकटांचा, गरिबीचा, दारिद्र्याचा सामना करावा लागतो. तसेच दुसरी गोष्ट बघा, अस्वच्छ ठिकाणी आपल्याला म्हणजेच बघा, नाला किंवा कचरा कुंडी या ठिकाणी झाडू टाकायचा नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर झाडू हा पवित्र आहे. त्याच्यामुळे कोणत्याही अशा अस्वच्छ ठिकाणी तो आपल्याला फेकून द्यायचा नाही. तसेच तुम्ही जो झाडू फेकलेला आहे त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो फेकू शकता किंवा ठेवू शकता. म्हणजेच एखाद्या झाडाखाली तुम्ही तो जो झाडू आहे जुना तो ठेवून देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, काही महिला झाडू जे आहे जुना झाला की तो जाळून टाकतात कचऱ्यामध्ये. तर हे अत्यंत चुकीचं आणि अशुभ आहे. झाडू हा कधीही जाळायचा नाही. झाडू जाळल्यामुळे अशुभ घटना आपल्या घरामध्ये घडायला लागतात. झाडू जो आहे
तो माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे तो झाडू तुम्हाला जाळणं योग्य वाटतं का? त्यामुळे झाडू अशा ठिकाणी ठेवून द्या की तिथे त्याच्यावरती कोणाचा पाय वगैरे पडणार नाही. जुना झाडू तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा बिल्डिंग झाडण्यासाठी ठेवू शकता, परंतु असाच कुठेही फेकून द्यायचा नाही अस्वच्छ ठिकाणी, किंवा मग ते एखाद्या झाडाखाली देखील ठेवू शकता. शक्यतो झाडू फेकताना तो तुम्हाला एखाद्या कागदामध्ये गुंडाळायचा आहे आणि मग तो एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. झाडू घरातून बाहेर काढण्यासाठी अमावस्या किंवा पौर्णिमा हे शुभ दिवस मानले जातात. या दिवशी जुना झालेला तुटलेला जो झाडू आहे तो आपण घराबाहेर काढू शकतो. शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी बघा आपण घराची स्वच्छता करत असतो. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण काही उपाय करत असतो. त्याचबरोबर शनिवारी घरातील झाडू बाहेर काढण्यासाठी योग्य दिवस मानला जातो, किंवा मग अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही घरातून झाडू बाहेर काढू शकता. झाडू हे फक्त स्वच्छतेचं साधन नाही, ते माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला त्याबाबतीत चुकीच्या काही गोष्टी करायच्या नाहीत. त्यामुळे काय होतं की आपणच आपल्यावरती संकट ओढवून घेतो आणि दोष मात्र आपण दुसऱ्याला देतो की हिच्यामुळे माझं असं झालं, हिची मला नजर लागली, माझ्या नशिबातच हे होतं. अशा घटना आपल्या बाबतीत घडतात आणि आपण इतरांचा जो रागराग करतो किंवा त्यांना दोष देतो, मात्र आपल्या हातूनच अशा काही छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात. आपल्याला जर काही माहितीच्या अभावामुळे ह्या चुका होतात, त्या त्याच्याबद्दल माहीत नसतं, म्हणून त्यांना कळत आपल्या हातून होत असतात. झाडू जो तुम्ही योग्य नियमाने वापरला, योग्य ठिकाणी त्याचा वापर केला किंवा ठेवण्यासाठी योग्य जागा अशी निवडली, तर आर्थिकदृष्ट्या आपल्या घराची व्यवस्थित वाढ होते आणि आपल्या घरावरती नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता बघा, झाडूबद्दल मी तुम्हाला काही नियम ही इथे सांगणार आहे. तर झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तर सगळ्यात पहिलं म्हणजे झाडू जो आहे तो कोपऱ्यामध्ये लपवून ठेवायचा आहे. लपवून म्हणजे घरामध्ये कोणी जर आले तर त्याच्या दृष्टीमध्ये लगेच झाडू जायला नको. हा झाडू जो आहे तो कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा झाडू जो आहे कधी उभा ठेवायचा नाही, आडव्या पद्धतीने ठेवायचा आहे. एखाद्या कपाटाच्या मागे, कोपऱ्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी झाडू ठेवू शकता तिथे कोणाची नजर जाणार नाही. ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते. नैऋत्य दिशेमध्ये झाडू ठेवल्यामुळे लक्ष्मीचा वास वाढतो. जिथे आपण देवारा ठेवतो, देवाच्या आसपास आपल्याला झाडू ठेवायचा नाही. आता त्यानंतर बघा, झाडू खरेदी करण्यासाठी योग्य वेळ किंवा शुभ दिवस कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. शनिवार, शुक्रवार किंवा मंगळवार मानला जातो. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी असे जे माता लक्ष्मीला समर्पित दिवस असतात, त्यासाठी आपल्याला या दिवशी झाडू खरेदी करून आणायचा आहे. दिवाळी यासारख्या सणाला देखील तुम्ही झाडू खरेदी करू शकता किंवा शनिवारी देखील तुम्ही झाडू घेऊ शकता. बघा, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या घरातील झाडूला सणांच्या दिवशी नाही तर रोज हळदी कुंकू अर्पण करून त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नमस्कार केल्यानंतर आपल्याला त्या झाडूला एक कलावा बांधायचा आहे. कलावा म्हणजे देवाच्या दुकानामध्ये लाल पिवळ्या कलरचा धागा मिळतो, तो बांधायचा आहे. रविवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी शक्यतो आपल्याला झाडू खरेदी करण्याचं टाळायचं आहे. तसंच बघा, झाडू मारणं हे सूर्योदयाच्या नंतर किंवा रात्री अशुभ मानलं जातं. तर बघा, तुम्ही अतिशय रात्री झाडू मारत असाल तर घरामध्ये दारिद्र्य येतं, आर्थिक समस्या वाढत असतात. बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये सकाळी 8-9 वाजता झाडू मारू शकता, परंतु रात्री मात्र तुम्हाला अजिबात चुकूनही झाडू मारायचा नाही. रात्री चुकूनही घरामध्ये झाडू मारायचा नाही. सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा झाडू आणि फरशी करतो, त्यानंतर तुम्ही सकाळी 8-9 वाजता झाडू मारा, मात्र संध्याकाळी तुम्हाला अजिबात झाडू मारायचा नाही. बघा, जर तुमच्या घरामध्ये भलेही खरकटं पडलं असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असतात, तर त्यामुळे ते अतिशय प्रमाणावर कचरा करतात. तुम्हाला कचरा जर काढायचा झालाच तर
तो जो कचरा आहे तो तुम्ही झाडू करून संध्याकाळी एका साईडला करून ठेवा, पण मात्र बाहेर अजिबात फेकू नका. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते, तेव्हा सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला अजिबात झाडू मारायचा नाही. 5 ते 7 किंवा 8 या वेळेमध्ये जर तुम्ही झाडू मारत असाल तर तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये अनेक संकटं येतात, आर्थिक संकटं येत असतात. बऱ्याच अशा अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं, त्यामुळे झाडू कधीही संध्याकाळी मारू नका. अगदी पहाटे पण मारायचा नसतो. ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यानंतर बघा, चुकूनही झाडूला कधी पाय लावू नका. चुकून जर झाडूला पाय लागलाच तर आपल्याला त्या झाडूची क्षमा मागायची आहे. पलंगाखाली शक्यतो झाडू ठेवू नका. झाडू तुम्ही कपाटाखाली ठेवला तरी चालेल. पलंगाखाली जर झाडू ठेवला तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, नवीन झाडू जो आहे तो तुम्ही शनिवारी वापरायला काढू शकता. तर बघा, असं हे सगळं आहे. झाडू जो आहे तो सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणतो, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील तो घरामध्ये आणू शकतो. त्यामुळे हे जे काही झाडूचे नियम आहे ते आपण सगळ्यांनी पाळलेच पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू हा असतोच. झाडू हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आपण झाडूची माता लक्ष्मी म्हणून पूजा करतो. झाडूच्या संबंधित हे नियम जाणून घेणं आणि ते अंमलात आणणे तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर ही जी मला झाडूबद्दल माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग आजचा व्हिडिओचा इथंच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.